नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती एक शास्त्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्याला शेतीच्या अवजारासाठी किंवा जे शासनाचे अनुदान आहे ते महाडीबीटी पोर्टल मार्फत चालवलं जातं. तर या योजनेचा अर्ज करत असताना आपल्याला अनेक अडचणी येत आहेत. त्या अडचणी कशा प्रकारच्या आहेत तर ते आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी मी आपल्याला एक अर्ज करून टाकणार आहे, तर ते आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहावा. तर चला बघूया आपण माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर. शेतकरी मित्रांनो, आता आपण महाडीबीटी पोर्टल जे आहे तर ते मोबाईलच्या माध्यमातून लॉग इन करणार आहोत. तर हे लॉग इन करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथमतः गुगलवरती टॅप करायचं आहे. गुगलवरती टॅप केल्याच्या नंतर आपल्याला महाडीबीटी फार्मर लॉग इन असे यावरती टाईप करायचे आहे. मित्रांनो, आपण महाडीबीटी फार्मर लॉग इन हे टाईप केल्याच्या नंतर आपल्याला सुरुवातीला जी वेबसाईट येईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथे काही सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना वाचायच्या असतील तर आपण वाचू शकता किंवा ओके या बटनावरती क्लिक करून आपण समोर चालायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला दोन ऑप्शन दिसतील शेतकरी मित्रांनो, वैयक्तिक शेतकरी किंवा शेतकरी गट. तर आपल्याला वैयक्तिक लाभ घ्यायचा आहे, त्यामुळे आपण वैयक्तिक शेतकरी याच्यावरती क्लिक करून आपला जो शेतकरी आय डी आहे, आपण त्याला फार्मर आय डी म्हणतो, त्या फार्मर आय डी आपल्याला तिथं टाकायचा आहे. मित्रांनो, तो फार्मर आय डी आपल्याला तिथे टाकायचा आहे. फार्मर आय डी आपला जो आहे तो आपण इथे टाकल्याच्या नंतर आपण फार्मर आय डी टाईप केल्याच्या नंतर आपल्याला ओ टी पीसाठी आपल्याला पाठवायचा आहे. आपला जो आधार कार्डशी संलग्नित जो नंबर आहे त्याच्यावरती आपल्याला काय भेटणार आहे तर ओ टी पी भेटणार आहे. आता आपल्याला आपला ओ टी पी भेटलेला आहे. आपण ओ टी पी घेतल्याच्या नंतर आता आपण काय करणार आहोत, ओ टी पीचा चेक करणार आहोत. हे बघा, आता आपल्याला काय करायचं आहे तर घटकासाठी अर्ज करायचा आहे. आणि तो घटकासाठी अर्ज करायचा असल्यास आपण घटकासाठी अर्ज करा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आपल्याला ज्या बाबी निवडायच्या आहेत, कृषी यांत्रिकीकरण, सिंचन व साधने सुविधा, बियाण्यासाठी जर आपल्याला क्लिक करायचं असेल तर याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर फलोत्पादन, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, भाऊसाहेब पुणकर फळबाग लागवड योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, रफ्तार मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना किंवा सौर कुंपणसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपल्याला ज्याच्यावरती करायचं आहे तर त्याच्यावरती आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण काय करायचं, बाबी निवडा. तर आपल्याला समजा कृषी यांत्रिकीकरणासाठी अर्ज करायचा आहे तर आपण कृषी यांत्रिकीकरणासमोर जो बाबी निवडा हे ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता एक आपण उदाहरणासाठी घेऊया की आपल्याला एखादा मुख्य घटक आहे. आता आपल्याला कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य पाहिजे तर आपण याच्यावरती क्लिक करणार आहोत. त्यानंतर कशासाठी पाहिजे आपल्याला, तर आपल्याला ट्रॅक्टर घ्यायचा आहे तर ट्रॅक्टरवरती क्लिक करायचं. आपल्याला ट्रॅक्टर कोणता घ्यायचा आहे तर त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर त्याची एच पीची किती एच पीचा घ्यायचा आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला एच पी म्हणजे मला जर 31 ते 40 PTO एच पीचा घ्यायचा असेल तर मी 31 ते 40 साठी क्लिक करणार आहे. आणि आपल्याला जर ट्रॅक्टर चलित साहित्य जर घ्यायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, की तर ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजारे याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एच पी श्रेणी निवडायची असेल तर परत तेच. त्यानंतर आपल्याला कोणतं साहित्य पाहिजे, तर मला नांगर पाहिजे असेल तर नांगरावरती मी क्लिक करणार आहे. मशीनचा प्रकार आपल्याला कोणता पाहिजे, तर मला तव्याचा नांगर पाहिजे. तुम्हाला तव्याचा नांगर पाहिजे असेल तर आपण त्याच्यावरती क्लिक करा. मी संमतीशिवाय कृषी यंत्र अवजारांची खरेदी करणार नाही, ह्या ज्या हे केलेलं आहे त्याला मान्यता द्या आणि त्यानंतर काय करा, जतन करा. तर मित्रांनो, मी याच्या अगोदर याच्यासाठी अर्ज केलेला असल्यामुळं माझं ते लॉग इन म्हणजे अर्ज होत नाही आहे. तर मित्रांनो, मी याच्या अगोदर काय ऑलरेडी हे केलेलं आहे, अर्ज केलेला आहे. माझं पेमेंट बाकी आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, परत मेनूवर जायचं आणि मेनूवर गेल्याच्या नंतर आपल्याला इथं अर्ज सादर करा आपल्याला हे ऑप्शन दिसेल, आपण त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो,
आपल्याला तिथं पहा हे ऑप्शन दिसेल. आपण त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथं आपल्याला जे इथं हे दिलेलं आहे, नोटीस दिलेली किंवा सूचना दिलेली आहे ती आपल्याला मान्यता द्यायची आहे त्याला. आणि पे ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावरती क्लिक करून आपल्याला जो ₹23.60 त्याची जी फी आहे त्याच्यावरती क्लिक करून पेमेंट पूर्ण करायचं आहे. मित्रांनो, आपण जर अशा प्रकारे जर साधं सोप्या पद्धतीने जर आपण महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून आपण अर्ज करू शकता आणि मोबाईलच्या माध्यमातून अर्ज केल्याने आपलं नक्कीच आपले पैसे वाचतील, वेळही वाया जाणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.